बाजू दोघांनी एक एक सामना जिंकला. ही मॅच संपायला 1 तास लागला. पहा 3 षटकांची मॅच 20 मिनिटं जाऊ दे आणि सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं इथून टायमिंग जरूर सेट केलं आणि पवेलियन आपण बनवलं. कोणी देखील आपल्या लक्षात घ्यायचं डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पवेलियन आहे तिथूनच एंट्री करायची. कोणी देखील आपल्या स्टेजच्या समोरून एंट्री करायची नाही आहे लक्षात घ्या. कोणी देखील मागून यायचं नाहीये कारण जे पवेलियन तुमच्यासाठी आहे आणि जर कोणता संघ जर आपल्या स्टेजच्या समोरून जर आतमध्ये आला तर पाण्याला 2 रन मान्य करावी लागेल हे लक्षात घ्यायचं. दोन्ही बाजूला तुम्ही बसायचं हे लक्षात घ्या. इथून मॅच मध्ये चला गोलंदाज झाला. पहिल्या षटकामध्ये आपण बघणार आहोत नाव आहे ज्ञानेश्वर आला. पहिलं षटक मार्गस्थ असताना बॅटर स्ट्रायकिंगला विनायक 9 सेकंडला अर्जुन. चला ज्ञानेश्वर जास्त वेळ घेऊन पण लगेच मॅच सुरुवात करायची कारण अजून एक लॉट त्यानंतर अजून एक लॉट कंप्लीट करायचं. आजच्या दिवसामध्ये स्पीडअप घ्या. आम्ही टाइम सेट केलाय 18 मिनिटाचा अवधी तुमच्या हातामध्ये. इथल्या मॅच मध्ये 20 मिनिटाचा अवधी जरूर दिला जाईल. इथून व्हाईट बॉल पहिलाच बॉल व्हाईटचा इशारा पण आपल्याला कळवतायत. पहिलाच बॉल व्हाईट आला. ह्या 2 धावा असतील. व्हाईट प्लस 1 या 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. सेकंडला विनायक थोडासा गोलंदाज जबाबामध्ये आहे की काय कारण एक चांगला संघ फाईट करतोय मात्र अतुल्य देखील कमी नाही आहे. फुल टॉस बॉल होता. मिळतील धावा फक्त आणि फक्त एक सिंगलच मिळतीये. एक 3 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 बॉलचा खेळ झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला फगाला मिळतो. निर्धाव जातो काय गोलंदाजी राहिले. फास्ट स्लोवर 1 चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. टप्पा देतो हा संघ खूप सुनला. सगळे संघ असं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लक्ष्मण आणि शिवाजी याच्या हाताखाली खेळलेले खेळाडू आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो टीम आडोलीचे. नक्कीच लक्ष्मणला एक चांगला बॉलर म्हणून ओळखला जातो मात्र मागच्या हप्त्यामध्ये कुठेतरी थोडस घातक गोलंदाजी केली आणि इथून धावा दिल्या फारच. त्या मॅच मध्ये वरती जायचं होतं मात्र कुठेतरी खालीच राहिला. बाग फुटला संघ तो आडोली. इथून या मॅच मध्ये बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. धावा धावफलकावरती 4 धावा फार कमी लागतात की या पहिल्या षटकामध्ये कारण अर्जुनने स्ट्राईक घेतली असते ना धावा आल्या असत्या. विनायकला कुठेतरी थोडासा बॅटवरती चेंडू घेता येत नाहीये. सकाळी आपण बघितलं आणि इथून थोडीशी देखील की आता घेऊ काढला. क्षेत्ररक्षक काय खराब क्षेत्ररक्षक विकेट मिळाला असता. विकेट जरूर आला असतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं. आता चेंडू थांबवला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथून मैदानाच्या आतमध्ये एक आपण जरूर बघणार आहोत बॉलचा खेळ. अजून 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. धावा धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा धावफलकावरती आणि सारा बॅटने बॉलने उंची फार गाठले. लोमा स्लॅन मध्ये चेंडू पडतोय. बॉल वरती क्षेत्ररक्षक आले आणि इथून फेकी करेपर्यंत मिळाल्या त्या धावा 2 धावा धावफलकावरती 8. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच शिवशक्ती स्पोर्ट्स लालवाडी आणि नवाई स्पोर्ट्स हुंबरवाडी या दोघांनी रिपोर्ट करायचं. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस स्पर्धेचा नियम. देखील शॉर्ट सिलेक्शन चांगला. पहा पुन्हा एकदा आठवलीने चुकी. जिथे धावा नाहीये तिथे धावा देण्याचं काम करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वरने षटक चांगला हाताळलं मात्र इथून कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती
त्या 12 पहिलं षटक संपलं अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज देणार त्यांचा टीम मीटिंग घ्यायला लावू नका चला सूत्ररक्षण सजवायला सांगायचं गोलंदाज विकीच्या मागचा समान होता मॅच चेंडू बाहेर राहिला बॉल फाईट आलाय मात्र तिथून यष्टिरक्षक थोडासा बीज दिसाला या 2 धावा ऍड होतील मिळतील धावा 2 नक्कीच आपल्याला पाहायला मध्ये चांगलं क्रिकेट नक्कीच या मॅच मध्ये खेळावं लागणार आहे इथून धावा करणं ना फार गरजेचं आहे दोन्ही टीम्स आपण बघायला गेलो तर कारण चांगलं क्रिकेट खेळणं चांगलं क्रिकेट दाखवणं फार महत्वाचं असं आपण जरूर बघतो आणि या मॅच मध्ये ते चित्र नक्कीच पाहायला मिळेल धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 14 बॉल झाले आतापर्यंत एकही नाही आहे दुसऱ्या षटक मार्गाच्या मात्र चेंडूला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर मिळतील धावा 6 येतो बॅट्समन विनायकच्या बॅट मधून षटकार षटकार आला का विकी वरती आला सरवला मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार हा बॉल देखील उंच गेला वरती आहे क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला असेल फलंदाज बाद विकेटचं बटन माघारी परतावं लागेल एक तेरी तो एक मेरी षटकार ठोकल्यानंतर वरती उत्तर दिला फलंदाज बाद विकेट दोन वर्षा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विकी हा देखील फटका चांगला धावा कितपत मात्र थोडासा चेंडू ज्याला मिळेल फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये एकदा विकी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल शैलेश साठी हा बॉल होता चांगली गोलंदाजी राहिली बॉल झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला धावा फलकावरती 21 रन्स अजूनही 2 बॉल शिल्लक असतील गोलंदाजी चांगली व्हायली की काय वाईटचा इशारा पण सकाळ 1 बाउन्स इथून हा वाईट बॉल आला 22 अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पुन्हा एकदा गोलंदाज यार शैलेशच्या बॅट मधून उंच देखील गेला क्षेत्ररक्षक येतो झेल खाली टिपला झेल फलंदाज एसपीला माघारी परतावा लागेल विकेटचा पतन नवीन बॅटर कुसुंड एक्सप्रेस विजय मैदानाच्या आतमध्ये
आणि इथून षटकार पाहायला मिळतो. विजयच्या बॅटमधून आल्याबरोबरच एक मोठा धमाका शेवटच्या बॉलवरती फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीड अप घ्या. नेक्स्ट मॅच शिवशक्ती स्पोर्ट्स लालवाडी आणि नवलाई स्पोर्ट्स उंबरवाडी या दोघांमध्ये होणाऱ्या दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करणं फार गरजेचं आणि ते क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आपण बघायला गेलं तर धावा इथून या मॅचमध्ये फार आल्या. गोलंदाज स्वतः कर्णधार आकाश मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर शेवटचं चालू आहे 3रं आणि स्ट्रायकिंगला अर्जुन. धावा फलकावरती गेलं बघायला तर 28 षटकार आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कुचरून आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात. हा देखील झेल घ्यायचा होता, सुटला रनआउटची संधी. फलंदाज बाद विजयला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. विजय कुसरू एक्सप्रेस बॅक टू द डगआउट. या मॅचमध्ये धावा फलकावरती तब्बल 28. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी. विकेट देखील आला. त्याला आउट झाल्यानंतर कोणी देखील एकत्र येऊ नका हे लक्षात घ्यायचंय. कोणी देखील एकत्र यायचं नाहीये. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सहकार्य करा जरा. गोलंदाज यार हा बॉल हुस्स गेला. क्षेत्ररक्षक आहे इथे टिपला असेल आणि फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतन. माघारी परतावा लागेल खेळाडू विजयला. आता मात्र माघारी परतावा लागेल. चला स्पीड अप घ्यायचं. चला वेळ घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कृष्णा स्ट्रायकिंगला आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता संधीचं सोनं करायचं होतं. व्यवस्थित बॅट वरती घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल इथे आपल्याला गुरु पाहायला मिळेल. बॉल किती झाले? 3 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती 29 या आकड्यावरती. दोघांनी एक सामना जिंकला. टीम कुसरू आणि आटोलिनाने. दुसऱ्या मॅच साठी फाईट चालू आहे. ह्या अ गटातून कोणत्या मॅच मध्ये नक्कीच कोणता संघ पोहोचेल हे आपण काही क्षणामध्ये बघणार आहोत. तो मात्र ट्रॉफी मध्ये तर आपल्याला काही क्षणामध्ये समजेल. आणि सर बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल ड्रॉप व्यवस्थित समजला नाहीये आणि चेंडू निघून जाईल बॉललाईनच्या बाहेर. धावा मितीच्या जजमेंट घेता आला नाहीये आणि या 4 धावा कितपत महागात ठरतील टीम आटोलीला. आणि 4 ने धावसंख्या तब्बल जाते पोहोचते. ती मात्र 33च्या घरामध्ये. 33 बॉल झाले. 4 अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 to go. इथून या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल इथून मिळते. धावसंख्येला फलकावरती 34 34च्या घरामध्ये.
पुन्हा एकदा हा बॉल उच्च गेलाय, चेंडू निघून जाईल बाउंड्रीला. शेवटच्या बॉलवरती येतोय मोठा फटका 6 धावांसाठी. षटकार झाल्या धावा 40 आणि 41 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळेल टीम आटोली टीमला. तर चेंडूची मागणी करायची, जुना चेंडू घ्यायचा, नवीन चेंडू घ्यायचा. लक्षात घ्या इथून या मॅच मध्ये 41 धावांचं लक्ष पार करायचं आहे दोन्ही टीम्सचा. हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट मॅच शिवशक्ती स्पोर्ट्स लालवाडी आणि नवलाई स्पोर्ट्स उंबरवाडी या दोघांमध्ये होणार आहे. तर लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन दादा या वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं दोन्ही तर टीम उंबरण्याचे उपस्थित आहेत. टीम लालवाडी संघाचे कॅप्टन ते देखील आहेत. तर टॉस आपण इथे करणार आहोत ते लक्षात घ्यायचं आहे. टीम उंबरण्याचे कॅप्टन आणि टीम लाडवाडीचे कॅप्टन या दोघांमध्ये मॅच पाहायला मिळते. आणि मानादेवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहच्या सोबत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. मानादेवी चषक 2025. तर मी दादांना विनंती करतो तुमच्या हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत लगेच. या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस करतोय. तर मी आयोजकांना विनंती करतोय टॉस साठी यायचं लगेचच या. लगेच या, वेळ घेऊ नका. निलेश आलेत करायला पहा. क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोणाचा असेल? टीम उंबरवाडी या संघाचा कॉल असेल आणि आपण टॉस इथून करतोय. स्विंग द कॉइन आणि टॉस उंबरवाडी टीमने जिंकला. दादा 3 षटकाची मॅच आहे. टॉस तुमच्या बाजूने आहे. नक्कीच डिसिजन काय असेल? बॉलिंग फर्स्ट करणार एक चांगला संघ तुमच्यासोबत फाईट करत असताना आपण जरूर बघतोय. आणि इथून बॉलिंग फर्स्ट घेतल्या. स्ट्रॅटेजी काय आहे आणि या संघासोबत फाईट करत असताना किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आयोजनला आम्ही थँक्यू बोलतो आम्हाला आज संधी दिली खेळण्यासाठी. मोरणा चषकमध्ये आमची आज पहिलीच मॅच पहिलीच टुर्नामेंट. तर आम्ही चांगलाच आमचा एफर्ट देऊ. चांगला संघ पण फाईट करण्यासाठी आमच्या समोर आहे. तर आम्ही चांगलंच खेळू. नक्कीच आज कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? मोरणा क्रिकेट असोसिएशन तुम्ही सांगता पहिलीच ही एंट्री आम्हाला दिली आणि मोरणा क्रिकेटबद्दल सांगायला गेलं तर आता मोरणा प्रीमियर लीग देखील येते आणि मोरणा क्रिकेट आहे ना हे फार पुढे निघत चाललंय आणि तुम्हाला एंट्री देखील जरूर दिली आहे आणि असंच क्रिकेट तुमच्या माध्यमातून राहील. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदरच आहे. अमृत टीमचा तसं की ते वाल्मिकमध्ये पण त्यांचं असोसिएशन असतं, इकडे पण असं त्यांचं आम्ही आयोजन बघितलेलं आहेच. आणि मोरणा असोसिएशनबद्दल बोलायचं गेलं तर एक गावातल्या लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला आहे मोरणा असोसिएशनने. ते एक सुंदर कामगिरी मोरणा असोसिएशन करते. त्याच्याबद्दल त्यांचं आमच्या मोरणा भागातर्फे खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. बॅटिंग तुमच्या बाजूने आल्या आणि नक्कीच टॉस जिंकला असं तर निर्णय काय घेतला असता? बॅट फर्स्टच घेतली असते. बॅटिंग फर्स्ट घेतली असते. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 20 षटकांची मॅच आणि किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल? 40 धावा काढण्याचा प्रयत्न करेल आम्ही. 40 झाले तर आम्हाला सोपं पडेल पुढे. आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप सुंदर आयोजन झालेलं आहे आज. खूप चांगल्या पद्धतीने अमरावती संघाने आयोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट शुभेच्छा असतील आणि मॅचकडे आपण नक्कीच ओळणार आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच टॉस देखील झाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष 41 पहिल्याच बॉलवरती षटकार आला की काय ह्या मॅच मध्ये? नक्कीच धावा फलकावरती पाहायला मिळतील.
7 नंबर स्कोर बोर्ड. माश फार महत्वाची. हा चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून उलटा झेल घेणं अवघड होतं. लोमास लहान मध्ये चेंडू पडला आणि इथून या माश मध्ये आपण जर बघायला गेलं ना तर माश मध्ये धावा बनवायचे आहेत. 41 इथून आल्या धावा आतापर्यंत 9 रन्स झालेत. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो, तिथे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. एक सिंगल जरूर मिळेल. आणि क्रिकेट आहे ना, क्रिकेट मध्ये बोलवत असेल ना तर क्रिकेट नक्कीच जा मित्रांनो. क्रिकेटने आपल्याला घडवलं, क्रिकेटने शिकवलं, क्रिकेटने खूप काही दिलंय आणि या क्रिकेटने हा प्लॅटफॉर्म दिला. आणि या मोरणा क्रिकेट असोसिएशन बद्दल जर बोलायचं गेलं ना तर आपल्याला दिवस कमी पडेल. पहा मगाशीच त्या दादाने उल्लेख केला की आज माझा संघ नवीन आहे आणि नवीन संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. आज 40 झालेत, अजून किती संघ इथून ऍड होतील हे सांगता येणार नाहीये. मोरणा क्रिकेट असोसिएशन फार पुढे वेगाने वाढत चाललंय आणि जरूर आमची याकडून देखील शुभेच्छा असतील पूर्ण कमिटीला. असंच तुम्ही मोरणा क्रिकेट असोसिएशन पुढे नेत राहा. आमचा पाठिंबा तुमच्या पाठीवर जरूर असेल आणि इथून या मार्च मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड 11 रन्स. अजून या मार्च मध्ये बनवायच्या धावा 30. बॉल झाले 5. 1 टू गो. हो चांगला बॉल होता. टफा पडल्यानंतर रनआउटची संधी इथून बनणे प्रयत्न थोडासा फलंदाज OUT माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. फलंदाज थर्ड अंपायर नक्कीच डिसिजन 2 मिनिटं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एकदा चेक करायचं दादा नक्कीच आउट आहे की नाहीये आणि इथून आपण जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू. नेक्स्ट मॅच टॉस झाला. टीम उंबरवाडी टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी जे आमंत्रण केलं तर टीम लाडवाडी संघाला तर लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, वेळ घेऊ नका हे लक्षात घ्या दादा. मानाई देवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. OUT आउट. फलंदाज बाद असेल. माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. आणि लक्षात घ्या जो डिसिजन अंपायर डिसिजन असेल तो लास्ट, कारण आपल्याकडे एकच कॅमेरा आहे समोरून आहे, या साईडून दिसत नाहीये हे लक्षात घ्या. थर्ड अंपायर कोणाला देखील दिला लागणार नाहीये हे लक्षात घ्यायचंय. अंपायर डिसिजन लास्ट मान्य करावा लागेल. पंचांचा इशारा नक्की जो असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जर पंचांशी वादावाद केला तर पानालाच देखील तुम्हाला केलं जाईल हे लक्षात घ्यायचं. आणि मॅच फार इम्पॉर्टंट आहे. ही मॅच बघण्यासारखी आहे. ज्या खेळाडूने मगाच्या मॅच मध्ये धावा थांबवल्या तो शैलेश ओव्हर नंबर 2 मध्ये आला. चला शैलेश वेळ घेऊ नका दादा, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये तब्बल 18 मॅच कव्हर करायचे आहेत आणि इथून ही स्पर्धा आपले चांगले बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मालिकावीर आणि कूलर कोणाच्या घरात जाणार, कारण ही मॅच आहे ना
फार इम्पॉर्टंट आहे हे बघायला गेलं तर. आणि ना आतापर्यंत दोघांनी एक एक सामना जिंकला आपण सांगायला गेलं तर या मॅच मध्ये. SP बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल थोडासा अडथळा येतोय गोलंदाजीमध्ये आपण बघायला गेलं तर. आणि खुसरू संघाने ना कित्येकाला घाम फोडलाय, कित्येकाला पाणी पाजलंय, कित्येकाला धूळ चारले. आणि गोलंदाजी आहे ना अतिशय सुरेख आहे त्यांच्याजवळ. आणि हा बॉल होता ना थोडासा अडथळा जरूर आला आणि इथून सायकलला फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, हा बॉल फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, चेंडू थांबणार नाहीये, दन 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 करत निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि खुशबू टीमची ना सांगायला गेलं खासियत आहे तर आपल्याला पाहायला मिळतं या गणेश दादा वरती यायचं तुमचं देखील स्वागत आहे, वेलकम. त्यांचा देखील संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि तो हा फटका देखील चांगला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे. इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला गेलं तर रन्स झालेत 16 रन्स. बॉल झाले आतापर्यंत 2 बॉल झाले. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. इथून पुन्हा एकदा गोलंदाज यार बॅटची कडा, चेंडू जाईल बहुशांकी क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल. इथून या मॅच मध्ये आता मात्र चित्र बदललं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 17. पुन्हा घ्या SP बॅटची कडा, यष्टी रक्षक झेल खाली टिपला, झेल विकेटचं पतन, लागतो टीम आटोलीला. सुरेख धक्का, फलंदाज बाद. विकेटचं पतन झाला. आतमधून बॅटच्या रडार मध्ये भेटला, अतिशय चांगला वेगाने निघून गेला. हा देखील खोदून काढायचा होता मात्र व्यवस्थित जमला नाहीये. षटक क्रमांक दुसरं संपलं. धावा फलकावरती 24 6 बॉल इक्वेशन 17 धावा. अवघड नाहीये, एखादा मोठा फटका आला तर मॅच जरूर चांगली होईल. कोण आहे ना पंच टीम मीटिंग घ्यायला लावू नका, वेळेचं बंधन करायचं, वेळ फार घेतला.
17 गोलंदाजी चेंज केली आहे. गोलंदाज येईल अर्जुन. ज्या खेळाडूने संघ कुसरून अडचणीत असताना कित्येकांना वरती काढलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज एक नवीन चेहरा बघायला मिळेल. टीम उंबरवाडी संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच चेंडू होईल घोषंगी क्षेत्रामध्ये मिळेल. फक्त आणि फक्त एक इथून सिंगलच मिळते. या मॅच मध्ये 5 बॉल 16 रन्स बनवायचे आहेत. कोण जिंकेल आणि कोण हारेल हे आता काही क्षणामध्ये समजेल. कुसरून की एका बाजूला संघ पाहायला मिळतो अटेली. 5 बॉल धावा करायच्या मॅच मध्ये 16 हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे दैनात एक सिंगल जरूर मिळेल. फेकी गेल्यापर्यंत इथून आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी आहे. इथून विकेटचं पतन माघारी परतावा लागेल. फलंदाज ज्ञानेश्वर बाद. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. ही मॅच महत्वाची आहे. काटा बदलला कोण बदलला रणनीतीवरती ब्रेक लावलेला आकडून ठेवलं होतं जकडून ठेवलं होतं. आता मात्र शांतता नाहीये. सगळ्यात लांब लचक आहे ना तो षटकार मी आज पहिल्यांदा पाहिला असेल या खेळाडूने टुकला. पुन्हा एकदा येतोय की काय. हो 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 वा बाय वा. रुकेगा नाही ठोकेगा झुकेगा नाही साला मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. कारण मी पुष्पा आहे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबरच 2 बॉल सामना पलटला. पलटवार केला. क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी समजू नका कारण हे क्रिकेट आहे.
खेळाडूला 2 बॅक टू बॅक ठोकल्या. अक्षय की अर्जुन, कुसरून की अटोली, अर्जुन की अक्षय, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये 1 बॉल 2 धावा. ज्याला हातोड्याचा त्रास आहे त्यांनी ही मॅच बघू नका. जरूर 1 बॉल 2 धावा. टाळ्या वाजवायच्या त्या चेंडूसाठी. आणि सामना फिनिश. अक्षयने आज मन जिंकला आणि जिंकला सामना. टीम अटोली